तर आज आपण एकदम कवळी अशा मेथीची खूड मेथी भाजी, की एकदम सोपी आणि खरी ओरिजिनल पद्धत आहे, ज्याची चव कायम आहे अशीच राहते. तर चला बघूया. इथं मी कढईमध्ये साधारणतः मी आता एक जुडीची भाजी करत आहे. एक मध्ये एकदम कवळी आणि लुसलुशीत आहे ती भाजी असल्याच भाजीची खूड मेथीची भाजी करतात. आता त्याच्यात आपण भरपूर असा लसूण ठेचून घेऊन टाकला आहे, चिरायचा नाही. 2 मिरच्या टाकायच्या. ही भाजी नक्की तुम्ही करून करा, झटकीपट होणारी व चवीला अप्रतिम लागणारी. आता आपल्याला ही लसूण आणि मिरची चांगला असा कलर बदलेपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण ही कमीच घ्या. आता त्याच्यामध्ये आपण ही जी एकदम कोवळी भाजी असते ती फक्त खुडून, म्हणजे त्याची वरची फक्त देठं खुडून खुडून घेतलेली असतात, त्याला खूड मेथीची भाजी म्हणतात. त्याच्यात आता सगळी आपण ही मेथीची भाजी टाकायची, तेलामध्ये 1 मिनिटभर भाजून घ्यायची. आणि आता याच्यात वरून आपण मीठ टाकून घ्यायचं. लक्षात ठेवा, कोणत्याही पालेभाजीत मीठ टाकताना थोडंसं कमी टाकायचं, कारण की ती जसजशी शिजेल किंवा वाफलेल तसतशी ती एकदम कमी क्वांटिटीमध्ये होते. आता तुम्ही बघू शकता, आता ही एक किती छोटी दिसत आहे. काहीही करायची नाही, फक्त फोडणी द्यायची. भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते. आता तेलात आपण ही चांगली भाजून घेतली. आता याच्यात आपण डाळ नाही वापरायची, ओरिजिनल पद्धतीने आपण हे करतोय. साधारणतः 1-2 मिनिटाला झाकून ठेवूया. 2 मिनिटानंतर झाकण काढूया, एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आता इथं कच्चे शेंगदाणे आहेत, ते असे मी एकदम जाडसर वाटून घेतलेत, किंवा तुम्ही खलबत्त्यात कुटूनही घेऊ शकता. बारीक पेस्ट अजिबात करायची नाही. एका शेंगदाण्याचे कमीत कमी 4 नाही तर 5 तुकडे झाले तरी बस. असे मी त्याच्यात साधारणतः 1-2 चमचेच्यात टाकून घेत्या. मिक्स करून घ्यायची व तयार झाली आपली मेथीची खूड भाजी. कोवळ्या मेथीची खूड भाजी म्हटलं तरीही चालेल. जर बाजारातून कोवळी मेथीची भाजी आणली असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. बघा, तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल. एकदम पौष्टिक आणि त्याची चव आहे अशी राहिली आहे. नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.